हॅलो एव्हरीवन, तुम्हाला माहिती आहे का मी फोटोमध्ये दाखवलेली वॅक्सिन कोणती आहे? तर ही वॅक्सिन आहे हर्पस जोस्टर वॅक्सिन. तर काय आहे बरं या वॅक्सिनचं काम? तर मी तुम्हाला आज या वॅक्सिनचं काम काय आहे व कशासाठी यूज केली जाते हे मी तुम्हाला आज काय करणार आहे, तर इन्फॉर्मेशन मी त्याची तुम्हाला आज सांगणार आहे. तर सर्वात अगोदर आपण बघूया डिफाईन काय आहे. द हर्पस जोस्टर सिगलेस वॅक्सिन, मोस्ट कॉमनली नोन ॲज सिग्रिक्स, इज अ नॉन-लिव्ह रिकमेंडेड वॅक्सिन दॅट प्रिव्हेंट सिंगल्स अँड लॉंग टर्म नर्व पेन. It is given as a 2-dose series within the second shot, administered 2 to 6 months after the first. It is recommended for adult age 50 age and older. म्हणजे की हर्पिस जोस्टर नागिन लस जी प्रामुख्याने शिग्रिक्स म्हणून काय जाते ओळखली जाते. ही नागिन आणि त्यामुळे होणारा तीव्र मज्जातंतूचा त्रास, नसाचे दुखणे रोखण्यासाठी दिली जाते. ही लस एक प्रभावी लस आहे. आणि ही लस का आवश्यक आहे घेणं? तर बघा, 50 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती नियमित संरक्षणासाठी ही लस काय देते दिली जाते. तुम्हाला पूर्वीचं नागिन झाली असल्यास किंवा आधी जुनीत लस झोटावॅक्स घेतली असल्यास ही नवीन लस घेणे काय असते गरजेचं असते. तसेच 19 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेला व्यक्ती, गंभीर आजार किंवा विशिष्ट वैद्यकीय उपचारामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनाही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार लस द्यावी लागते. बिकॉज त्यांची जी इम्युनिटी पॉवर असते ती कशी असते, लो असते. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपल्याला ही लस त्यांना काय द्यावी लागते. तर ही लस आपण कशी देणार? तर ही देण्याची पद्धत काय आहे? तर ही लस इंट्रामस्क्युलर दिली जाते, म्हणजे की स्नायूमध्ये दिली जाते. सामान्यतः हाताच्या वरच्या भागात दिली जाते. याचे एकूण 2 डोस द्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर 2 ते 6 महिन्याच्या दरम्यान दुसरा डोस दिला जातो. तर हे डोस घेतल्यानंतर साईड इफेक्ट काय आहे? तर इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, त्वचा लाल होणे किंवा सूज येणे, तसेच इतर लक्षणे थकवा जाणवणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजणे किंवा हलका ताप येणे, हे जे दुष्परिणाम आहे हे सहसा 2 ते 5 दिवसात काय होतात, बरे होतात. तर आज आपण बघितली हर्पस जोस्टर वॅक्सिन. ही काय आहे, एक मोस्ट इम्पॉर्टंट वॅक्सिन आहे आणि ह्या वॅक्सिनबद्दल सगळ्यांना माहीत असणे काय असते गरजेचे असते. तर मी तुम्हाला हे शॉर्ट इन्फॉर्मेशन या वॅक्सिनबद्दल सांगितली. थँक्यू.